नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या आरोग्याचं एक मोठं रहस्य चक्क आपल्या रोजच्या भातात लपलेलं असू शकतं? हो, एका वंड मॉलिक्यूलबद्दल बोलतोय मी. चला, आज याच रहस्याचा पडदा उचलूया. तर मग प्रश्न असा आहे की आपल्या रोजच्या जेवणातल्या भातात असं नेमकं काय दडलंय जे आपल्या आरोग्यासाठी अक्षरशः क्रांती घडवू शकतं. चला याचाच शोध घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी तर भातातलं हे रहस्य काय आहे ते समजून घेऊ. मग हे गॅमा ओरायझेनॉल म्हणजे काय, ते कोलेस्ट्रॉलवर कसं काम करतं, त्याचे इतर फायदे काय आहेत, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, याचा योग्य डोस कसा घ्यायचा, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतभरात भात हे मुख्य अन्न आहे, नाही का? पण गंमत अशी आहे की ह्याच भातामध्ये एक असा खजिना लपलाय, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. एक असा घटक जो आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तर मग आता त्या रहस्यावरून पडदा उचलण्याची वेळ आली आहे. या वंडर मॉलिक्यूलचे नाव आहे गॅमा ओरायझेनॉल. चला जरा या नावाच्या मागे दडलेलं विज्ञान समजून घेऊया. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर गॅमा ओरायझेनॉल म्हणजे काय, तर हे तांदळाच्या कोंड्यातून म्हणजे राईस ब्रँडमधून काढलेल्या तेलात सापडणारं एक नैसर्गिक मिश्रण आहे. यात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. महत्वाचं म्हणजे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, वनस्पतींपासून मिळालेलं आहे. आणि माहितीये का, ही काही छोटी गोष्ट नाहीये. 2022 मध्ये या एका कंपाऊंडची जागतिक बाजारपेठ तब्बल 300 दशलक्ष डॉलर्सची होती आणि असा अंदाज आहे की पुढच्या 10 वर्षात ती 500 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचेल. यावरूनच लक्षात येतं की जगभरात याला किती महत्त्व दिलं जातंय. बरं, हे काही आजकाल आलेलं फॅड नाहीये. याचा प्रवास खूप जुना आहे. बघा ना, 1954 मध्ये जपानमध्ये यावर अभ्यास सुरू झाला आणि 1986 मध्ये तर तिथे हाय कोलेस्ट्रॉलच्या उपचारांसाठी याला मंजुरीही मिळाली. भारतातही याला आता न्यूट्रास्युटिकल आणि अँटीऑक्सिडंट म्हणून मान्यता मिळाली आहे. म्हणजे यामागे अनेक वर्षांचं संशोधन आणि विश्वास आहे. ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. याच्या सर्वात मोठ्या फायद्यामागे असलेलं विज्ञान, म्हणजे हे कोलेस्ट्रॉलशी नेमकं कसं लढतं. हे बघा, हे एकाच वेळी 3 आघाड्यांवर लढतं. म्हणजे एक त्रिसूत्री हल्लाच समजा. पहिलं, आपण जे खातो त्यातून येणारं कोलेस्ट्रॉल ते आतड्यांमध्ये चढवतं. दुसरं, आपल्या लिव्हरला म्हणजे यकृताला रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल साफ करायला मदत करतं. आणि तिसरं, लिव्हरमध्ये जे कोलेस्ट्रॉल तयार होतं ती प्रक्रियाच कमी करतं. कमाल आहे ना? अगदी बरोबर. हे एका स्पंजसारखं काम करतं. कल्पना करा, आतड्यांमध्ये एक स्पंज आहे जो कोलेस्ट्रॉलला शोषून घेतोय, जेणेकरून ते आपल्या रक्तात मिसळणारच नाही. किती सोपं आहे हे समजायला. आता वाटेल की हे किती प्रभावी असेल, तर याची तुलना जगातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कोलेस्ट्रॉलच्या औषधाशी म्हणजे लिपिटरशी करूया. गंमत म्हणजे दोन्ही एकाच एन्झाईमला रोखून काम करतात. फरक इतकाच की गामा ओरायझेनॉल हे एक नैसर्गिक सप्लिमेंट आहे, तर लिपिटर एक केमिकल औषध. आणि गामा ओरायझेनॉल खाण्यातून येणारं कोलेस्ट्रॉल शोषण्यावरही काम करतं. तो मग याचे फायदे फक्त कोलेस्ट्रॉल पुरतेच आहेत का? अजिबात नाही. हा तर एक ऑलराऊंडर आहे. चला पाहूया हे अजून काय काय कमाल करतं. बघा, ब्लड शुगर कंट्रोल करायला मदत करतं, लिव्हरला प्रोटेक्ट करतं, हृदयासाठी तर चांगलं आहेच. एवढंच नाही तर स्ट्रेस आणि एन्झायटी कमी करण्यापासून ते मेनोपॉजच्या त्रासात आराम देण्यापर्यंत याचे फायदे आहेत. त्वचा, केस आणि मसल्ससाठी हे खूप उपयुक्त आहे. म्हणजे एकाच गोष्टीत कितीतरी फायदे. आणि यातली एक खास गोष्ट म्हणजे विशेषतः मधुमेहाच्या बाबतीत हे फक्त वरवर काम करत नाही. म्हणजे फक्त ब्लड शुगर कमी नाही करत, तर इन्सुलिन रेझिस्टन्सच्या मूळ कारणावर काम करतं. आपल्या पेशींना इन्शुलिनसाठी जास्त संवेदनशील बनवतं. आत्तापर्यंत सगळं ऐकून एक प्रश्न नक्की मनात आला असेल की जर हे सगळं भातातच आहे, तर मग वेगळं सप्लिमेंट घ्यायची काय गरज आहे, बरोबर? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. चला, हाच विरोधाभास समजून घेऊया. तर होतं काय बघा, जो कच्चा तांदूळ असतो म्हणजे धान, त्याच्यावर एक पौष्टिक थर असतो, ज्याला आपण कोंडा किंवा ब्रँड म्हणतो. पण जेव्हा आपण पांढरा चकचकीत तांदूळ बनवतो, तेव्हा पॉलिशिंगच्या प्रक्रियेत हा कोंडाच काढून टाकला जातो. आणि गंमत म्हणजे सगळं चांगलं तत्व म्हणजे गॅमा ओरायझेनॉल तर त्याच कोंड्यात असतं. त्यामुळे आपल्या ताटातल्या पांढऱ्या भातात ते जवळजवळ उरलेलंच नसतं. आता हे आकडे बघा, म्हणजे लगेच पटेल.
आपल्याला दिवसाला साधारणपणे 300 मिलीग्राम गॅमा ओरायझेनॉल हवं असेल तर 2 पर्याय आहेत. एक, रोज साधारण 1.5 किलो ब्राऊन राईस खा, जे शक्यच नाही. किंवा दुसरा सोपा पर्याय, एका चांगल्या सप्लिमेंटच्या फक्त 2 कॅप्सूल घ्या. आता तुम्हीच सांगा, सोपं काय आहे? ठीक आहे. तर आता हे घ्यायचं कसं, म्हणजे याचा योग्य डोस काय आणि तो कसा घ्यावा याबद्दल काही सोप्या टिप्स. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोस. कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंटसारख्या फायद्यांसाठी दिवसाला 300 मिलीग्रॅम हा एक योग्य डोस मानला जातो. आणि ही टीप तर नक्की लक्षात ठेवा. सर्वोत्तम परिणामांसाठी हे सप्लिमेंट जेवणाच्या 15 मिनिटं आधी घ्या. का? कारण त्यामुळे ते पोटात तयार राहतं आणि तुम्ही जे जेवता त्यातील फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलवर लगेच काम करायला सुरुवात करतं. तर मग शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की आपल्या आजच्या जीवनशैलीतील आजारांवरची उत्तरं ही काहीतरी नवीन शोधांमध्ये नाहीत, तर कदाचित आपल्याच जुन्या पारंपरिक अन्नपदार्थांमध्ये दडलेल्या अशा शक्तिशाली रहस्यांना पुन्हा शोधण्यात आहेत का? विचार नक्की करा.